हॅलो एव्हरीवन. आपण आपला पुढचा पॉईंट्स कव्हर करतोय. ठीक आहे, आता आपण मॉड्यूल बद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे गेले 4 लेक्चरमध्ये आपण डिस्कस करतोय फंक्शन बद्दल आपण इन डिटेल बघितलेलं आहे. आज आपण मॉड्यूल बद्दल बघतोय. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मॉड्यूल इज अ वी कॅन से इट्स अ ग्रुप ऑफ फंक्शन्स. ओके, or related tasks. So primarily .py files that represents a group of classes, methods and functions. Also it's a simple Python file, okay, which contains a group of classes and methods and functions. Okay, we have to group them depending on their relationship between the into the various modules. आता आपण जे various modules म्हणजे वेगवेगळ्या files वगैरे आहेत त्यांना आपण एक ग्रुप करतोय. ओके, later use these modules in the other programs. जसं आपण पॅकेज जावामध्ये बघितलं होतं किंवा सी मध्ये जे आपण हेडर फाईल्सवर बघितलं तसं आपण यूज करतो, त्याचा आपण अदर प्रोग्राममध्ये सुद्धा यूज करू शकतो. ओके, वेन मॉड्यूल इज डेव्हलप्ड इट कॅन बी रियूज्ड इन एनी प्रोग्राम दॅट नीड्स दॅट मॉड्यूल. ओके, एकदा आपला मॉड्यूल डेव्हलप झाला की आपण तो कोणत्याही प्रोग्राममध्ये आपण यूज करू शकतो. इन पायथन देर आर सेव्हरल बिल्ट इन मॉड्यूल्स. जसं आपण पहिल्या लेक्चरला आपण मॅथ मॉड्यूल बघितलं होतं. ठीक आहे, जसं मॅथचे काही फंक्शन्स होते, मेन मॅक्स, ओके, ॲव्हरेज वगैरे. सेम आपल्याला समजा सील फ्लॉर स्क्वेअर रूट करायचं आहे तर आपण मॅथ मॉड्यूल यूज केलं होतं. तसं आपल्याकडं बिल्ट इन मॉड्यूल्ससुद्धा आहेत. ओके, किंवा आपण आपल्या युजर डिफाईन मॉड्यूल्ससुद्धा ॲड करू शकतो. ओके, वन्स मॉड्यूल इज क्रिएटेड एनी प्रोग्रामर in the project team can use that module. Okay, so hence modules will make a software development easier and faster. So what are the advantages of these modules? First of all, it's a reusability. Okay, जसं फंक्शनचं होतं सेम याचा सुद्धा असणार आहे आपल्याकडं. ओके, सो वर्किंग विथ मॉड्यूल्स मेक्स द कोड reusability a reality. Okay, and it's a simplicity. Module focus on the small portion of the program. ओके, मॉड्यूल काय करतो, आपला जो स्मॉल स्मॉल पोर्शन आहे त्याच्यावरती फोकस करतो. देन द स्कोपिंग, अ सेपरेट नेमस्पेस इज defined by the module that helps to avoid the collision between the identifiers. Okay, now how to write this module. Basically एक लक्षात ठेवा की मॉड्यूल्स मध्ये सुद्धा एक पायथन फाईलच आहे. ओके, so how to write this module? Creating a file which contains the Python in definition and statement. Simple file तयार करायची ज्यामध्ये सगळ्या पायथनच्या डेफिनेशन स्टेटमेंट्स असतील. द फाईल नेम इज द मॉड्यूल नेम विथ दॅट एक्सटेन्शन डॉट पाय. आता आपण ज्या त्या फाईलला नाव देतोय ना ते आपल्या मॉड्यूलचं नाव असणार आहे. ओके, टू इन्क्लूड अ मॉड्यूल इन अ फाईल वी डायरेक्टली यूज द इम्पोर्ट स्टेटमेंट. जसं आपण पॅकेज इम्पोर्ट करतो जावामध्ये, हेडर फाईल्स इम्पोर्ट करतोय. So to include a module in a file, use the import statement. Okay, so following the steps, create a first file as a Python program with extension .py. सुरुवातीला आपण करणार आहे. This is your module file where we can write a function which performs some tasks. Okay, and create the another file in the same directory. Okay, आपण ज्या डिरेक्टरीमध्ये आपण Python प्रोग्राम लिहितोय ज्या फोल्डरमध्ये त्याच मध्ये आपल्याला ती फाईल लिहायची आहे. Where we can import the module to the top of the file. आता सिंपल हा प्रोग्राम आहे. सो दिस इज द p1.py, दिस इज द p2.py. सो फर्स्ट ऑफ ऑल काय आपण काय करतो इथं की एक फंक्शन लिहितोय, ॲड सब मल डिव्हिजन. ओके, दॅट इज ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हा सिंपल फंक्शन लिहितोय. इथं आपण ए बी पॅरामीटर्स घेतो, दोघांना आपण दोन दोन पॅरामीटर्स आहेत आणि दोघं चारी फंक्शन आपल्याला रिझल्ट रिटर्न करणार. रिझल्ट रिटर्न, रिटर्न रिझल्ट, रिटर्न रिझल्ट, रिटर्न रिझल्ट. आता हा एक सेपरेट फाईल असेल, P2 सेपरेट फाईल असेल. सो इम्पोर्ट P1 म्हणजे आपला हा जो फाईल आहे ती पूर्ण इम्पोर्ट होते. प्रिंट ॲडिशन दॅट इज P1 डॉट ॲड 1020. ज्यावेळी हा P1 डॉट ॲड करतो, P1 म्हणजे आपले P1 फाईल डॉट ॲड, याच्यामधले ॲड मेथड फाइंड आउट करतं. ठीक आहे, आणि तो हा रिझल्ट रिटर्न करतो. सेम सबस्ट्रॅक्शनला P1 डॉट सब, मल्टिप्लिकेशनला P1 डॉट, आता इथं मल्ट पाहिजे, चुकून प्रिंटिंग मिस्टेक असेल. ठीक आहे, किंवा कॉपी पेस्टमुळे झाला असेल. त्यानंतर इथं डिव्हिजन P1 डॉट डिव्हिजन असं पाहिजे होतं. ठीक आहे, सो वी विल करेक्ट दिस PPT राईट नाव. Now these PPTs are corrected. Here we rewrite the your block. Okay, so now we will see the program. So this is the PyCharm. Okay, so now here we are going to write some program here. So right click new Python file. Okay, so write say for example f1. Okay, Python file, and we are going to write here some
function. So this is our file, that is f1.py. Okay, so now here we are writing the add, sub, mul, div. Okay, so all these are written here. So now we will create one more file, new Python file f2. Okay, and in this we are going to import this file, import f1. Okay, so now so this is our program. Okay, f2, here we are going to import this f1. Okay, so now I will run here f2, run f2. Okay, so we will wait for the output. So here we are getting some error. Okay, so p1 is okay, fine, that is a mistake. f1. Okay, I just did some changes and well, wait for the execution of your program. So output is 330 minus 10 200.5, so that is reflected in this ppt. Okay, so all these this is very easy one for the importing any module. Okay, so module is just two programs where the first file is imported in the second file, and the second condition is both file must be in the same folder, that is same directory. Okay, next point is importing module. Okay, आता आपण जे import statement बघितलं, that is all about this importing module. So import statement used to import the specific module, okay, by its name. Import statement creates a reference to that module in the current namespace. आपण कसं आहे की एकाच ब्लॉक मध्ये किंवा एका डिक्शनरी मध्ये आपण सगळे प्रोग्राम लिहितो. ओके, सो त्यामुळे आपलं काय होतं की तो ब्लॉक पुरता तो त्याचा प्रॉपर वर्किंग असेल. ओके, आफ्टर युजिंग द इम्पोर्ट स्टेटमेंट वी कॅन रेफर दॅट रिफाईन इन द मॉड्यूल. ओके, आफ्टर इम्पोर्टिंग वी कॅन यूज एनी फंक्शन इन दॅट मॉड्यूल. ओके, आता बऱ्याच वेळेला कसं होतं की इम्पोर्ट आपण जी फाईल लिहिली आहे ती खूप मोठी असते, किंवा काही वेळेला आपल्याला मल्टिपल फाईल्स आपण ज्या लिहित असतो त्याच्या आपण काही वेळेला की शॉर्टकट्स तयार करतो, किंवा आपण त्याला शॉर्ट नेम्स म्हणतो. ओके, सो द सेम कन्सेप्ट कॅन बी युज्ड हिअर, दॅट इज कॉल्ड ॲज रिनेमिंग. ओके, आता इथं आपण जे नेम मॉडिफाय करतोय दॅट इज युज्ड बाय the keyword as, that is as. Possible to modify the names of the module with the function name within the Python module as keyword. Okay, as keyword आपण यूज करू शकतो. सिंटॅक्स आहे import module, आपला जो मॉड्यूल आहे तो as another name. ओके, आता समजा मगाचा प्रोग्राम जो होता import f1 as m. ओके, सो f1 डॉट ऍड आपण इथं केलं होतं. ठीक आहे, इथं बघा p1 डॉट ऍड केलं होतं. ठीक आहे, इथं import p1, त्यानंतर p1 डॉट सब, p1 डॉट मल, p1 डॉट div. ओके, समजा आता p1 समजा मोठं नाव असतं. ठीक आहे, तर आपण इथं कसं करणार, import p1 as f. In that case f1 dot add, f1 dot sub, f1 dot mul, f1 dot div. So these are the concept covered today. Okay, we will stop here for today. In the next lecture we will see the further points. Thank you.